हिंगणघाट येथील वणा नदीवर बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याच्या बांधकामात तब्बल 5 कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती झी24 तासला मिळाली आहे। हा बंधारा बांधण्यासाठी 5 कोटी शासनाकडून प्राप्त झाले होते। बंधाऱ्याचे कामही सुरू झाले, मात्र नगरपालिकेचे अधिकारी, राजकीय पुढारी आणि कंत्राटदारांनी हा सगळा पैसा गिळलाय। परिणामी हा बंधारा अजूनही अपूर्णच आहे। हिंगणघाट येथील नागरिक सध्या मोठ्या समस्येला तोंड देत आहेत। त्याचं मुख्य कारण म्हणजे वणा नदीवरील हा अपूर्ण बांधण्यात आलेला बंधारा। माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार 2010 मध्ये या नदीवर बंधारा बांधण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून पाठवण्यात आला। त्यासाठी कंत्राटही देण्यात आलं होतं, मात्र बंधारा बांधण्यात आला नाहीच। जो पैसा आला होता तो राजकीय पुढारी, अधिकारी आणि कंत्राटदारांनी लाटला असा आरोप होतोय। इथे 5 कोटी 33 लाख रुपये शांशन करून आणले होते आणि हा बंधारा अजून पण अपूर्ण आहे। किती दिवस आम्ही ह्या हाल अपेक्षा सहन करायचे आणि किती लोकांचे जीव याच्यामध्ये जाणार। या प्रकाराची शहानिशा केली असता या बंधाराच्या बांधकामासाठी अतिशय हलक्या दर्जाचं सिमेंट आणि कॉन्क्रीट वापरण्यात आल्याचं समजतंय। 2010 पासून हा बंधारा पूर्ण होण्याची वाट नागरिक पाहतायत। नदीवर बंधारा नसल्यानं पावसाळ्यात पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होते। परिणामी परिसरातील वस्त्यांमध्ये नदीचं पाणी शिरतं, शेतांमध्येही पाणी जाऊन अतोनात नुकसान होतं। या भागात पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे नदी काठावरील गावांना देखील धोका निर्माण होतो, मात्र याकडे कुणाचंही लक्ष नाही। या अपूर्ण बंधाऱ्यामुळे नदी पलीकडे असणाऱ्या गावकऱ्यांना नाईलाजास्तव 30 ते 40 किलोमीटरचा फेरा मारून जावं लागतं। चुकीच्या पद्धतीने काम करण्यात आले, त्याच्यामुळे शेतातील जमीन ढासळत चाललेली आहे, कोसळत चाललेली आहे। शेताची माती बांधकामाकरिता वापरली, त्याच्यामुळे या शेताचं खूप नुकसान झालं। माणगाव वगैरे इथून फक्त 5-6 किलोमीटर असतानाही त्यांना कमी कमी 50-50, 60-60 किलोमीटर फेऱ्याने यावं लागतं। यदि हे रस्ता जॉईंट झाला व बांधारा झाला तर इथले भरपूर हिंगणघाटचा व्यापार व आवक येणं जाणं सर्व वाढेल। या प्रकरणी स्थानिक राजकीय नेत्यांना विचारणा केली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिलाय। त्यामुळे पाणी कुठेतरी मुरतंय यात शंका नाही। नगर परिषदेकडे या कामाची जबाबदारी देण्यात आली होती। याबाबत नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना विचारला असता त्यांनी याचं खापर कंत्राटदारांवर फोडलंय। या बंधाऱ्याची किंमत वाढल्यानं अजून 4 कोटींचा निधी सरकारकडे मागितल्याचं त्यांनी सांगितलंय। निवंतावरला काही जादा कामं पण करावी लागली, त्यामुळे बजेटमध्ये वाढ झालेली आहे आणि वाढीव कामांचा आपण देयक न दिल्यामुळे कंत्राटदारांनी जून 2012 पासून काम बंद ठेवलेलं आहे। त्यामुळे हा बंधारा पूर्ण नाही होऊ शकलेला। 2010 पासून मंजूर निधीमध्ये प्रशासनाला हा बंधारा बांधता आला नाही, उलट त्यात हेराफेरीच झाली। त्यामुळेच आणखी 4 कोटी मागावे लागतायत। असं असलं तरी बंधारा अपूर्ण असल्यानं जनता याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारते। अमित देशपांडे, झी मीडिया, वर्धा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।